नमस्कार, मी जान्हवी सावंत. राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. शिर्डीमध्ये 2 दिवस सुप्रिया गटाच्या शिबिरास सुरुवात झालेली आहे. शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करत शिबिराला सुरुवात झाली आहे. सुप्रिया गटातील अनेक नेत्यांची शिबिराला उपस्थिती पाहायला मिळाली. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड उपस्थित आहेत. कोल्हेंना पाडण्याचा वेढा काहींनी घेतला आहे. कोल्हेंच्या पाठीशी मात्र आपण खंबीरपणे उभे आहोत. जयंत पाटील यांनी शिर्डीतील सुप्रिया गटाच्या मेळाव्यातून अजित पवारांवर टीका केली आहे. पक्ष फुटल्यामुळे कार्यकर्त्यांची पदोन्नती झाली आहे. शरद पवारांची साथ न सोडण्याचं ठरवलंय, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी सुप्रिया गटाच्या शिबिरातून केलंय. आगामी निवडणुकीला एकत्र सामोरे जाण्याचा निर्धार करण्यात आलाय. लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुती सक्रिय झाली आहे. महायुतीचे मेळावे 14 जानेवारीपासून होतील. फेब्रुवारीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हे मेळावे होणार आहेत. प्रत्येक मेळाव्यामध्ये किमान 1000 पदाधिकारी हजर राहणार. तटकरेंनी महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. मोदींच्या नेतृत्वात महायुतीला यश मिळेल, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. आमचा 45हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार आहे, असं वक्तव्य देखील त्यांनी केलंय. पदाधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांना मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलं असल्याचं ते म्हणाले. अनेक चांगले निर्णय देशपातळीवर झालेले आहेत. विभाग पातळीवर, गाव पातळीवर महायुतीचे सर्व मेळावे आपण आयोजित करत आहोत. आज मुंबईमध्ये तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी मंत्री दादा भुसे बोलत होते. ओबीसीमध्येच आरक्षण पाहिजे म्हणून काही नेते ताकद लावत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेवर केली आहे. ॲडव्होकेट जनरल यांच्याशी बोललो असून महाराष्ट्र सरकारतर्फे आणि आयोगातर्फे ॲफिडेव्हिट दाखल झालं असल्याचं देखील ते म्हणालेले आहेत. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 2 महिन्यात जातगणना पूर्ण करा, अशी मागणी देखील छगन भुजबळ यांनी केली आहे. शिर्डी काँग्रेस शहर अध्यक्षांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. रस्त्यामध्ये गाडी अडवून सचिन चौगुले यांच्यावरती हल्ला केला गेला. ही घटना दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे. तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी दिला. दोन 2019 मध्ये आदित्य ठाकरे हे दुर्दैवाने महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री बनले. ज्या माणसाला पर्यटनातील काही समजत नाही, तेव्हाच्या पर्यटन मंत्र्यांना पाणबुडी पाण्यात बुडेल अशी बालिशपणाची भीती वाटल्याने तो प्रकल्प एका सचिवाच्या सांगण्यावरून रखडवला, असा टोला केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन आहे. या उद्घाटनाला काँग्रेसने जावं, असं आवाहन उद्धव गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेलं आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखामधून संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना आवाहन केलंय. सोमनाथ ते अयोध्या सत्य काय आहे या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झालाय. काँग्रेसने अयोध्येमध्ये जायला हवं असा सल्ला संजय राऊत यांनी काँग्रेसला दिलाय. संजय राऊत यांनी दिलेला हा सल्ला काँग्रेस ऐकणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी विविध मागण्यांसाठी गेले अनेक दिवस संपावर आहेत. शासन त्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात यासाठी मंगळवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत. अंगणवाडी महिलांना पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे आझाद मैदानावर जाणार आहेत.
22 जानेवारीला राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून त्यामुळे देशामध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। बाळासाहेबांच्या सर्व संकल्पना मोदी सरकारने पूर्ण केल्यामुळे देशभरात दिवाळी साजरी होते असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे। शिवसंकल्प अभियान राजापूर रत्नागिरी येथे येत्या 8 जानेवारी रोजी होणार असून अद्याप जागा निश्चित झालेली नाहीये। या अभियानाद्वारे एक सभा होणार आहे। यामध्ये शासनाच्या सर्व योजनांची माहिती देण्यात येणार आहे। लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागा महायुतीद्वारे जिंकून आणण्यासाठीच यातून प्रयत्न केले जाणार आहेत। पुढील काही दिवसांमध्ये शिवसेना, भाजप आणि दादा गट महायुतीचे एकत्रित मेळावे होतील असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 जानेवारी रोजी शिवसेनेच्या युवा सेनेची ऑनलाईन बैठक पार पडली। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः राज्यातील सर्व युवा सेना नेत्यांशी ऑनलाईन चर्चा केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संघटना वाढवण्याचे आदेश सर्व युवा सेना पदाधिकाऱ्यांना दिलेत।